वेणगाव स्मशानभूमी परिसरात ग्रामस्थांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान. धुलीवंदनाच्या दिवशी पर्यावरणपूरक सण साजरा करत सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश. वेणगाव ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या धाकटे वेणगाव येथील स्मशानभूमीच्या परिसरात 3 मार्च 2026 रोजी सकाळी 11 वाजता धाकटे वेणगाव मधील ग्रामस्थांच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी स्मशानभूमी परिसरातील सुकलेली झाडे व गवत काढून परिसर स्वच्छ करण्यात आले. येणाऱ्या काही दिवसात स्मशानभूमी परिसरात बसण्याकरता पत्र्याची शेड उभारण्यात येईल असे ग्रामस्थांनी सांगितले. या उपक्रमाद्वारे सणासोबत सामाजिक बांधिलकीचा सुंदर संदेश समाजात पोहोचला. पर्यावरणपूरक सण साजरा करत सामाजिक संवेदनशीलतेचा संदेश देणारा हा उपक्रम कर्जतकरांसाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे. यावेळी धाकटे वेणगाव या गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. अतिशय सर्व ग्रामस्थांनी उत्साहामध्ये होळी साजरी केली आणि असं आमच्या सर्व ग्रामस्थांचं ठरलं की आपण गावामध्ये धुलवड तर खेळूच्या, एकमेकाला रंगाची उधळण करूच्या, परंतु त्याच्याबरोबर एक सामाजिक उपक्रम आपण राबवूया. आपल्या गावाची जी स्मशानभूमी आहे तिथे सातत्याने बऱ्याच वेळा आम्ही येत असतो आणि तिथे खूप कचरा जमा झाला होता. एका जुन्या आमच्या याची शेडची थोडीशी मोडतोड झालेली आहे. तर अशा प्रकारची सर्व यांची स्वच्छता करूया, कुठे डागडुजी करूया, कुठे सिमेंट लावूया, अशा प्रकारच्या फार मोठ्या उत्साहाने आमचे सर्व ग्रामस्थ आम्ही इथे जमा झालो आणि आज चांगल्या पद्धतीने आम्ही स्मशानभूमीची आज स्वच्छता केली. त्याचबरोबर नुसतं उभे राहिलो इथे, ग्रामस्थ आमचे इतके दानशूर आहेत की आम्ही ग्रामस्थांच्या दानशूरपणाला खरोखर दाद दिली पाहिजे. सहज इथे उभे उभे ठरलं की आपण एक स्मशानभूमीला आपल्या स्वतःच्या लोकवर्गणीतनं एक शेड बांधूया आणि उत्स्फूर्तपणाने आम्हाला ग्रामस्थांनी लगेच त्याच्या इथे उभ्या उभ्या सगळ्यांनी साथ दिली आणि त्याच्यासाठी लगेच 35-40 हजार रुपये आमच्याकडे लगेच जमा झाले. आम्ही काही दिवसात इथे शेडसुद्धा निर्माण करू. अतिशय उत्साहामध्ये आज आम्ही हा सामाजिक उपक्रम राबवून धुलीवंदन साजरा केला. याचा खूप आम्हाला मनस्वी आनंद आहे. मी इतरांना संदेश असा देऊ इच्छितो की हा आपला हिंदूंचा सण आहे, हा आपण उत्साहाने साजरा केलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबरीने सामाजिक भान आपल्याला असलं पाहिजे. आपल्याबरोबर त्या दिवशी अन्यथा सुट्टी असते सगळ्यांना, आपण सगळे एकत्रित येत असतो, एकमेकाला रंगाची उधळण करत असतो, पण ते रंगाची उधळण करत असताना आपण आपल्या गावामध्ये एखादा सामाजिक उपक्रम जर राबवता आला तर आपण सर्वांनी संपूर्ण तालुक्यात असेल सर्व ठिकठिकाणी असा राबवला पाहिजे. त्याचा संदेश लोकांमध्ये चांगला जाऊ शकतो. दिवाळीच्या दिवशी सर्व गावकऱ्यांनी मिळून एक अतिशय चांगला उपक्रम राबवला, तो म्हणजे स्मशानाची स्वच्छता. स्मशान सेवा ही खरं तर सर्वात मोठी सेवा मानली जाते. आमच्याकडे हे स्मशान खूप दुर्लक्षित होतं. आज सगळ्या गावकऱ्यांनी मिळून एक चांगला पायंडा पाडला, एक चांगली सुरुवात केली आणि स्मशानाची अतिशय चांगल्या प्रकारे स्वच्छता केली. इथे जेव्हा ठरलं की इथे एक शेड गरजेची आहे, तर सगळ्यांनी उत्साहाने ज्याला जमेल तसा सहभाग घेऊन त्या शेडसाठी पैसे उभे केले. तसंच आज या माध्यमातून आम्हाला सांगायला आनंद वाटतो आहे की असाच सहभाग गावकऱ्यांचा कायम राहील आणि ह्या स्मशानाला ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या आम्ही सगळे गावकरी मिळून येत्या काळामध्ये पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न करणार आहोत.